नमस्कार, स्वागत आहे तुमचं. पावसाळा म्हटलं की कांदा भजी सर्वांनाच खायला आवडतात. गरमागरम कांदा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट असं आहे. तर आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता कुरकुरीत अशी कांदा भजी बघणार आहोत. त्यासाठी इथं मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता आपण कांद्याची वरची साल काढून घ्यायची आहे. जर कांद्याला आतमध्ये थोडंसं काळपट बुरशी दिसत असेल तर तो कांदा तुम्ही धुवून वापरलात तरी चालेल. आता आपण याचे उभे काप कापायचे आहेत. उभे काप आपल्याला पातळ असे कापायचे आहेत, जास्त जाडसर नाही कापायचे आहेत, अशा प्रकारे. आणि जर तुमचा कांदा छोटा असेल तर तो कांदा तुम्ही आडवा पकडू शकता आणि त्याचे काप करू शकता, जेणेकरून तुमचे जे कांद्याचे काप आहेत ते मोठे असे दिसतील. या मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्याप्रमाणे. आता हे आपलं कांदे सर्व चिरून झालेले आहेत. ते आपण एका खोलगट भांड्यामध्ये घेणार आहोत आणि पूर्ण कांदा आहे जो आपण सुट्टा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कांदा भजी आहेत म्हणजे खेकड्यासारखे दिसतात, ते या कारणामुळे दिसतात. पूर्ण कांदा आहे तो सुट्टा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि सर्व सुट्टा करून झाला की चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ ॲड करून घ्यायचं आणि छान असं कांद्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कांदा तुटणार नाही. आणि त्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं किंवा 15 मिनटं ठेवायचं, म्हणजे कांद्याला आपल्या छान असं पाणी सुटतं. मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एक 10 मिनटांनी खोललं तर व्यवस्थित असं पाणी छान सुटलं होतं. आता यामध्ये 1 चमचा ओवा चुरून घातलेला आहे, 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा जिरेपूड टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, पण ते मी थोडं थोडं टाकून मिक्स करून बघणार आहे. जेवढं बसेल तेवढंच मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. थोडंसं अर्धी वाटी किंवा 2-3 चमचे टाकायचं बेसन आणि छान असं मिक्स करून बघायचं. जर तुम्हाला गरज वाटली तर अजून थोडं आपण त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. मला 4 कांद्यांसाठी पाऊण वाटी एवढंच बेसन लागलं आहे, जास्त बेसन नाही लागलं मला. तुमचं कांद्याला पाणी कितपत सुटले किंवा कांदे तुम्ही जास्त घेतले असेल त्याप्रमाणे तुम्हाला पीठ लागू शकतं. मी दाखवल्याप्रमाणे थोडंसं असं बघायचं की भजी सुटत आहेत का, आणि तेल गरम झालं आहे की नाही ते थोडंसं पीठ टाकून बघायचं. तेलामध्ये जर पीठ पटकन वर येत असेल तर आपण यामध्ये भजी टाकून घ्यायचे आहेत. पटपट अशी ही कांदा भजी आपण टाकून घ्यायची आहेत. मी हातानेच टाकत आहे. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चमच्यानेही सोडू शकता. आणि थोडं एक 2 ते 3 मिनटं वाट बघायची आणि नंतर आपण ही भजी पलटून घ्यायची आणि किंवा चमच्याने एका अशी मध्ये असं फिरवत राहायचं, म्हणजे एकसारखी भजी आपली भाजली जातात. तुम्ही बघतच असाल छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या भज्यांना. अजून 1-2 मिनटं आपण ही भाजून आणि काढून घेऊयात. अशाच प्रकारे आता आपण सर्व भजी तयार करून घेऊयात. आणि तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स म्हणजे तुम्हाला भजी कुरकुरीत हवी असतील तर त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता. घरचं पीठ असेल तर तांदळाच्या पिठाची गरज पडत नाही. तेल छान असं कडकडीत गरम असेल तर भजी अजिबात तेलकट होत नाही. याच्यामध्ये तेलाचं मोहन आणि सोडा टाकण्याची गरज नाही. या भज्यामध्ये पाणी बिलकुल वापरू नका, भजी खूप छान होतात. अशा प्रकारे आता आपली भजी तयार आहे. छान असे आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यासोबत असा वाफाळता गरमागरम असा चहा घेऊया. गरमागरम भजी आणि चहा खाण्याची मजा वेगळीच असते पावसाळ्यात. खूप सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.